सत्यशोधक इतिहास परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं आज इतिहासाच्या विकृतीकरणासाठी जबाबदार कोण या विषयावरती एक परिसंवाद आयोजित केलेला आहे आणि या परिसंवादामध्ये आपल्यासमोर माझे विचार ठेवताना मला खूप आनंद होतो। कारण आता रुपेश पाटलांनी जे सांगितलं आणि सध्या आपण अनुभवलेलं आहे गेल्या महिन्याभरामध्ये की सातत्यानं आपल्याला संघर्ष करावा लागतो, सातत्यानं आपल्याला चिकित्सा करावी लागते, सातत्यानं आपल्याला उठाव करावा लागतो, त्याशिवाय सत्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते सत्य लोकांपर्यंत पण पोहोचत नाही। तर हे आता चाललेला आहे अशातला भाग नाही, प्राचीन काळापासून या गोष्टी सुरूच आहेत। आज महाडच्या सत्याग्रहाचा 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा दिवस आहे आणि बाबासाहेबांनी तेव्हाही म्हटलं होतं की हा पाण्याचा संघर्ष नाही, हा धर्मसंघर्ष आहे। हा काय आहे? हा धर्मसंघर्ष आहे आणि या धर्मसंघर्षामध्ये सगळा इतिहास सामावलेला आहे असं मला वाटतं। जेव्हा आपण इतिहास म्हणतो तर त्यामध्ये दोन गोष्टी आहेत, इति आणि आस। इति म्हणजे असं, म्हणजे जे घडलेलं आहे ते असं घडलेलं आहे, जे घडलेलं आहे ते जसल्या तसं मांडणं, जसल्या तसं नोंदवणं हे इतिहासाकडून अपेक्षित असतं। पण तसं जर नोंदवलं गेलं नाही तर आपण त्याला म्हणतो की इतिहासामध्ये प्रक्षेप झाले, इतिहासामध्ये विकृतीकरण झालं। आणि मग हे विकृतीकरण का होतं? त्याला काही कारण आहेत। पहिलं कारण, आपल्याला कुणावर तरी वर्चस्व ठेवायचं असतं म्हणून आपण विकृतीकरण करतो। दुसरी गोष्ट, जो व्यक्ती इतिहास नोंदवणार आहे त्याला आपली सत्ता अबाधित ठेवायची असते म्हणून तो त्या दृष्टीनं नोंदवतो। आपलं श्रेष्ठत्व लोकांच्या वरती प्रस्थापित करायचं आहे म्हणून तो इतिहास नोंदवतो। आणि अज्ञानी लोकांच्या पुढं चुकीच्या गोष्टी नोंदवून ठेवल्या की ती अज्ञानी लोक आहे त्या गोष्टीचं वहन करतात आणि आपली जी सांस्कृतिक सत्ता आहे ती तशीच राहते, अशी एक धारणा लोकांची असते। म्हणून इतिहासामध्ये आपण पाहतो की प्रक्षेप केले जातात, इतिहासाचं विकृतीकरण केलं जातं। आणि भारताचा इतिहास आपण पाहिला तर भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसेल की ज्या लोकांच्याकडे ज्ञानाची साधनं होती, ज्या लोकांच्याकडे लिहिण्याची क्षमता होती, ज्या लोकांच्याकडे ज्ञान साठवण्याची क्षमता होती, ते निष्पक्ष नव्हते। त्यांनी निष्पक्ष पद्धतीनं इतिहास मांडलेला नाहीये आणि आपल्यापर्यंत तो आता राज्यघटना अंमलात आल्यापासून आपण लिहायला शिकलो, वाचायला शिकलो, बोलायला शिकलो। आणि त्या काळात त्याच्यापूर्वी ज्या लोकांनी संघर्ष केले त्या लोकांचे संघर्षही आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत। आणि अशा काळामध्ये महात्मा फुले आधुनिक काळामध्ये इतिहासाच्या पुनर्लेखनाची मांडणी करतायत, इतिहासाचं नवं संशोधन करतायत। आणि मग जुन्या काळामध्ये जे प्रक्षेप झाले ते प्रक्षेप कोणत्या पद्धतीनं झाले असतील त्याकडे सूचित करतात। एक दोन शब्द मी सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपण इतिहासाचे प्रक्षेप पाहिलेले आहेत। आपण अनेक विचारवंतांच्याकडून आपले ऐकलेलं आहे की समजा एक असुर शब्द आहे, असुर शब्द घ्या, देव शब्द घ्या, यक्ष शब्द घ्या, असे जे शब्द आपल्या लक्षामध्ये येतात आणि त्याच्या मुळाशी आपण न जाता, आपण जसं आता म्हटलो की सहज आपण एखाद्याला म्हणतोय काय राक्षस आहेस काय, एखाद्याला कुत्सितपणानं आनंदानं बेभान एखादा माणूस झाला त्याला आपण म्हणतोय तुला काय आसुरी आनंद झाला का, आणि मग त्या शब्दाच्या खोलामध्ये आपण जात नाही। आणि आमच्या महामानवांनी तर सगळे शब्दाकडे बघा, शब्दाकडे बघा, ज्ञानाकडे बघा, बुद्धांपासून बळीराजापासून चारवाकापासून लोक आग्रह धरतायत की तुम्ही मुळामध्ये जा, खोलामध्ये जा। तुकाराम महाराजांनी पण तो आग्रह धरला, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, जीवाचं जीवन म्हटलंय तुकाराम महाराजांनी शब्दांना। आणि शब्दे वाटू धन जन लोका, ते शब्दांचं धन लोकांना वाटू। आणि त्या शब्दांकडे आपण मात्र बारकाईनं पाहत नाही आणि मग आपल्यामध्ये काही लोक निर्माण होतात महात्मा फुलेंच्या सारखी, ते त्या शब्दांकडे पाहतायत। ते दास म्हणजे ते खरोखरचे दास नव्हते तर ते राजे लोक होते, ते दस्यू लोक म्हणजे राजे लोक होते। हा इतिहास आपल्या समोर येतोय, ज्याला आपण हीन मानत होतो, म्हणजे आम्ही काहीतरी गुलाम आहोत, आम्ही दास आहोत। पण ते दास लोक जेव्हा राजे होते असं कोणतरी सांगतं तेव्हा सर्वसामान्य माणसांना एक आत्मविश्वास येतो की आम्ही राजाचे वंशज आहोत, आम्ही शूरवीरांचे वंशज आहोत। बघा, तो असुर शब्द आपण ऐकला की आपल्याला असं वाटतं की सूर विरुद्ध असुर, म्हणजे देव विरुद्ध देवाच्या विरोधात, अ जोडला म्हणजे नकार झाला असं आपण म्हणतो। आणि वैदिक वाङ्मयामध्येच असं लिहिलंय की असुर शब्द कसा आहे तर असू आणि त्याला र जोडलेला आहे, म्हणजे र प्रत्यय जोडलेला आहे, म्हणजे असू असणाऱ्या व्यक्तीला असुर असं म्हणतात। म्हणजे ज्याच्याकडे असू आहे म्हणजे विशेष क्षमता आहे, विशेष शक्ती आहे, त्या माणसाला असुर म्हणतात। तो देवाच्या विरुद्ध, सुराच्या विरुद्ध असतो त्याला असुर म्हटलं जात नाही। आणि
ही लोक कोण होती? ही आमचेच, आपण ज्या रक्ता मांसातून जन्माला आलो ती ही लोक होती. या असुरांनी वैदिकांच्या विरोधात संघर्ष केला, या असुरांनी यज्ञाच्या विरोधामध्ये संघर्ष केला, या असुरांनी आम्ही प्रयत्न करतो, कष्ट करतो, घाम गाळतो, शेती करतो असं सांगितलं, पण या असुरांना हाकलण्याचं काम करायचं ज्यांनी काम केलं त्या लोकांनी या असुरांना बदनाम केलं आणि तो शब्द आमच्या कानावरती तसाच पडला आणि आम्ही एखादा वाईट वागला की असुरासारखा वागतोय काय असं म्हणतोय. बघा असुर आपण पाहतो, धीर असा शब्द आपल्याला माहिती आहे बघा, धीर, धीर म्हणजे धीट आहे, धैर्यवान आहे, सामर्थ्यशाली आहे माणूस, त्याला आपण धीर म्हणतो. त्या धीला आपण र जोडला गेलाय. धी म्हणजे बुद्धी, आणि बुद्धिवान माणूस जो असतो तोच माणूस सामर्थ्यवान असतो आणि म्हणून तो धीर. मधुर शब्द आपण ऐकला असेल, मधु ज्याच्या जवळ आहे त्याला र जोडला तर तो मधुर होतो. असे ते सगळे शब्द या खोलामध्ये उतरणारी लोक आपल्यामध्ये फारशी निर्माण झाली नाहीत आणि म्हणून त्यांनी जरी वध म्हणून शब्द टाकला, आम्ही वाचलं तर आम्हाला काही कळतच नाही हो. वध तर वध. आर्यांचं आगमन होतं भारतामध्ये बघा, आर्यांचं आगमन होतंय आणि मोगलांचं आक्रमण होतंय, म्हणजे सेम प्रक्रिया आहे दोन्हीकडची, पण आर्यांसाठी स्वागत आहे म्हणजे आगमन होत आहे. ज्या आर्याने आमची इथली व्यवस्था उद्ध्वस्त केली, आमच्या असुरांची इथले किल्ले उद्ध्वस्त केले, आमची सिंधू संस्कृती हायजॅक केली, त्या आर्यांचं आगमन झालं देशामध्ये. आणि ते किती सोपे शब्द वापरतात आणि ते शब्द आपण जसे ना तसे स्वीकारतो आणि पुढे नेतो, ही एक पद्धती आपल्याला पाहायला मिळते. तसंच बघा पाखंडी एक शब्द आहे, पाखंड. त्या पाखंडी शब्दामधला पा धातू जो आहे त्या पाचा अर्थ आहे रक्षण करणं. मग रक्षण कशाचं? तर वैदिकांच्या दृष्टीनं पा म्हणजे वेदांचं संरक्षण करणं आणि पाखंडी कोण? जो वेदांचं खंडन करतो त्याला पाखंडी म्हटलं गेलंय. म्हणजे वैदिकांच्या विरोधामध्ये असणारे चार्वाक असतील, जैन असतील, बौद्ध असतील किंवा इतर अवैदिक परंपरेतली लोक असतील, त्यांनी वेदांची चिकित्सा केली. वेदांची चिकित्सा करणं म्हणजे वेदांचं खंडन करणं, अशा लोकांना पाखंडी म्हटलं गेलं. आजही आपण तो पाखंडी शब्द वापरतो, पण तो मूळ आला कुठून हे आपल्यालाही माहित नसतं. आपण त्याचं तसंच वहन करतो. हिंदी मधली लोक म्हणतात तशीच मराठीतही आता लोक बुद्धू म्हणतात. काय बुद्ध आहेस काय? म्हणजे मूळ धातू बुद्ध, ज्ञानी माणसाला बुद्ध म्हटलं गेलं. आणि काही भाषांमध्ये बुद्ध हू, का तुम्ही आता मंत्र काही बौद्ध मंत्र आहे का, बुद्ध हू असं म्हटलं गेलं. म्हणजे हे बुद्धा म्हणजे हे महान बुद्ध असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या बुद्ध हूचा अर्थ केला मूर्ख, आणि तोही अर्थ आम्ही तसाच वहन केला, कारण आम्ही ज्ञान घ्यायचं बंदच केलं. अशी सगळी स्थिती झालेली आहे. विकृती करणारा जसे ते जबाबदार आहेत ते आहेतच, त्यांनी निष्पक्षपणे इतिहास लिहिला नाही, त्यांनी ठरवून लिहिलं की शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवायचंच आहे, अगोदर क्लिअरच केलं मग इतिहास लिहिला. सिंधू संस्कृती ही वैदिकांचीच होती असं त्यांनी ठरवलंच. आता ते व्हॉल्यूमच्या व्हॉल्यूम लिहित आहेत, त्यांची आयडिया क्लिअर आहे. प्रश्न आहे तो आपला, विकृती करणारा आपण कशा पद्धतीने थांबवणार आहे, ते तज्ञ आपण आपल्यामध्ये तयार करणार आहोत का? आणि त्यांची लाईन आहे ना ती अतिशय क्लिअर आहे, ते क्लिअर कट असतात, ते शब्द व्यवस्थित वापरतात. सम्राट अशोक ज्या माणसानं स्वतःचा उल्लेख देवांना प्रियदर्शी केला, प्रियदर्शी, देवानंद प्रियदर्शी राजा, तर त्या प्रियदर्शीचा संस्कृत कोशामध्ये अर्थ केलाय मूर्ख. म्हणजे अशोकांविषयी किती मळमळ असेल मनामध्ये, किती द्वेष असेल, आणि आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. ते नोंदवून ठेवतात, पुस्तकं छापतात आणि ते पुस्तक नंतर प्रकाशामध्ये येतात आणि लोकांना असं वाटतं 50 वर्ष हे पुस्तक बाजारात आहे, कोणी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला नाही, याचा अर्थ पुस्तक बरोबर आहे. आता तुम्ही आक्षेप घेतला म्हणून, नाहीतर हे पुस्तक आता चालूच आहे ना. अनेक लोकांनी पुस्तक वाचली, अनेक इतिहास संशोधकांनी पुस्तक वाचली असतील, अनेक अभ्यासकांनी, अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्तरही मुलांनी लिहिली असतील, पण ते लक्षात आलं नाही ना. हा, मग ही जी जागृती आहे ना, ही जागृती बहुजन समाजामध्ये आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इतिहासाचं विकृतीकरण आपल्याला थांबवता येणार नाही. शिवचरित्राच्या बाबतीत बघा, शहाजी राजांना कायम गैरहजर दाखवायचं. शहाजी राजे गैरहजरच. शिवाजी महाराजांच्या जीवनात शहाजी राजे कायम गैरहजर. आणि शिवाजी महाराज तिकडून काय शिकून आलेच नाहीत, इथंही त्यांना काय शिकवलंच नाही. आणि मग काय नवीन गुरु तयार केले गेले शिवाजी महाराजांचे. आणि मग असे लोक आपल्यामध्ये जन्माला आली नाहीत मग, की जे संस्कृतचा अभ्यास करतील, जे शिवभारत मूळचं ग्रंथ वाचतील, तत्कालीन ग्रंथ वाचतील आणि मग ते प्रकाशात आणतील. मग काही लोकांनी ते शिवभारत वाचलं आणि मग सांगितलं की शिवाजी महाराजांसाठी पगारी शिक्षक नेमले होते, शिक्षण दिलं शिवाजी महाराजांना, कुणी गुरु त्यांच्या जीवनामध्ये अस्तित्वात नव्हता. हे सांगण्यासाठी
आपल्या विचारवंतांना काम करावं लागलं. हे काम करणारी फळी जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत इतिहासाचं काय म्हणतो विकृतीकरण थांबणार नाही असं आपल्याला वाटतं. आणि त्यांचा रोग व्यवस्थित आहे. म्हणजे जर अनिल मामाने सरांना बदनाम करायचा असेल तर लिहायचा ग्रंथ मी आणि नाव टाकायचं मामाने सरांचं, अशी सगळी त्यांची सिस्टीम असते. बघा आतापर्यंत बहुजनांमधले जे विद्वान फसले गेले त्या विद्वानांची अवस्था तशीच झालेली आहे. मनुस्मृतीचं उदाहरण घ्या. मनुस्मृती लिहिली भृगु नावाच्या ऋषीनं. बाबासाहेबांनी सांगितलंय सुमती भार्गव नावाच्या ऋषीनं ती मनुस्मृती लिहिली आणि त्याचं नाव दिलं मनुस्मृती. म्हणजे नाव मनुस्मृती म्हणजे लोकांना आजही वाटतं, आजही आपण जोरात मनुष्याच्या नावानं ओरडतोय का तर ते नावच मानव धर्म स्मृती आहे. पण भृगु ऋषीला आपण ते सायलेंट मध्ये जातो, भृगुवरती लोकांचा फोकस जात नाही. अशा पद्धतीचं काम आपल्याला झाल्याचं दिसतं. बाबासाहेबांनी खूप संशोधन केलं. आपण पाहतो क्रांती प्रतिक्रांतीमध्ये, रिडल्स इन हिंदुइझम मध्ये. आणि बाबासाहेबांनी ह्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत. जसं महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सूचित केलं, दस्यूचा पवाडा लिहिला आणि प्राचीन इतिहासाकडे पाहायची एक दृष्टी दिली. इतिहास का बघायचा तर इतिहास ज्या पद्धतीनं आपल्याला इन्स्पायर करतो, प्रेरणा देतो, त्याच पद्धतीनं इतिहास आपलं खच्चीकरणही करत असतोय. तुमचे पूर्वज नालायक होते असं जर एखाद्याला म्हटलं तर तो व्यक्ती भविष्यामध्ये काही काम करू शकत नाही. पण एखाद्याला म्हटलं की तुमचे पूर्वज शूरवीर होते, तो असा का बसलाय, तर तो उठेल आणि कामाला लागेल आणि इतिहास निर्माण करेल. बाबासाहेब ती दृष्टी आपल्याला देत आहेत की इतिहास ज्यांनी लिहिला ती इतिहास लिहिणाऱ्यांची दृष्टी काय होती, इतिहास लिहिणाऱ्यांचा हेतू काय होता, तो हेतू आपण समजून घेऊया. त्यांनी काय लिहिलं यापेक्षा ते का लिहिलं, कशाबद्दल लिहिलं हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. रामन कृष्ण सध्या म्हणजे खूप चळवळीमध्ये चर्चले जाणारे महामानव आहेत. म्हणजे बहुजनांमधले ते आहेतच. पण राम आणि कृष्णाची चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आलेले आहेत. विशेषतः रामाच्या बाबतीत आता बाबासाहेबांनी लिहिलेलं मी वाचून दाखवणार आहे की शंभुकाची हत्या केली. राम राज्यामध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा काहीतरी वारतो, मृत्यू होतो का तर एका शूद्रानं काय केलेलं आहे, शूद्रानं तपश्चर्या आरंभ केलेली आहे, ज्ञान मिळवत आहे, त्यामुळे हा मुलगा मेलेला आहे. मग काय केलं पाहिजे तर त्या शूद्राची हत्या केली पाहिजे, शंभुकाचा वध केला पाहिजे असं सांगितलं गेलं. आणि आपण तेवढाच मुद्दा ऐकला, तेवढाच मुद्दा वाचला आणि आपल्याला आपण मग टार्गेट करतोच, हे रामानं असं केलं, रामानं तसं केलं. बाबासाहेब काय म्हणतात मी वाचून दाखवतो, फार महत्वाचं आहे. बाबासाहेब काय म्हणतायत बघा. म्हणजे या कथेबद्दल, शंभुकाच्या हत्येच्या कथेबद्दल, रामायणातील शंभुक वधाच्या कथेतून सिद्ध होते काही लोक रामाला स्वैरपणे आणि विनाकारण शंभुकाची हत्या केल्याबद्दल दोष देताना दिसतात. परंतु शंभुकाच्या हत्येबद्दल रामाला दोष देणे म्हणजे या समग्र परिस्थितीचे चुकीचे आकलन करणे होय. शंभुकाच्या हत्येसाठी फक्त रामाला जर दोष दिला तर ती एकंदर सगळी जी परिस्थिती आहे त्याचं आकलनच आपलं चुकीचं आहे. आणि असं आज जर चळवळीच्या स्टेजवर एखाद्यानं रामाचं नाव जर घेतलं की नाही, उलट आहे, हे रामाचं नाव घेतलं बघा, हा बौद्ध धर्माचं काम करतोय, रामाचं नाव कसं घेतलं, कृष्णाचं नाव कसं घेतलं. आपल्याकडे दुहेरी संघर्ष आहे आणि त्यांनी खोटं लिहिलंच आहे. हे बघा, त्यांनी खोटं लिहिलेलं आहे म्हणून आपण त्यांच्या समोर एक आव्हान उभा करतोय की ते चुकीचं लिहिलंय, तुम्ही आता बदला, नवं संशोधन आलंय, तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करा. आपण ही नवं संशोधन आल्यावरती आपल्या विचारांमध्ये सुधारणा करणं खूप आवश्यक आहे. मूळ राम हा दशरथ जातकातला, बौद्ध जातकांमध्ये जे रामायणाची कथा आलेली आहे तो मूळ राम आहे. आणि त्या रामायणाच्या कथेचं, दशरथ जातकाचं ग्लोरिफिकेशन केलं, त्यामध्ये वाढवले गेलं आणि रामायणाची पुढं विकसित आवृत्ती आपण पाहतो तयार केली गेली. मनुस्मृतीच्या काळानंतर रामायण महाभारतामध्ये प्रक्षेप केले गेले आणि हा शंभुकाच्या हत्येचा जो प्रसंग आहे तो उत्तरकांडामध्ये आहे. म्हणजे नंतर प्रक्षिप्त करून रामायणाला जे चिटकवलं गेलं त्यामध्ये सीतेची हत्या आहे, शंभुकाची हत्या आहे. आणि मग आपण त्याच्याकडे पाहणार आहे की नाही हाही आपल्याकडे एक प्रश्न आहे. मग इतिहासाची विकृती ओळखायची असेल तर मात्र आपल्याला अभ्यास करून त्यावरती व्यक्त होणं खूप आवश्यक आहे. बरेचदा ऐकीव माहितीवरती आपण प्रचार करतो. मी एखादा मुद्दा समजा तुम्हाला काहीतरी सांगितला, तुम्ही हा मुद्दा ऐकणार आणि असाच मुद्दा जाऊन पुढे भाषण देणार आणि पण तुम्ही चिकित्सा करणार नाही की हा या माणसाने ते बरोबर सांगितलंय की नाही. ज्यांच्या सोबत आपण चढत आहोत ते पिढ्या इतिहासाचं लेखन करत आहेत,
आहेत, वाचन करत आहेत. एक तर विद्वान आहे, त्याचं नाव मी घेत नाही, वयाच्या ते म्हणतात वयाच्या 15व्या वर्षापासून शिवचरित्राचा मी अभ्यास करतोय. आज त्यांचं वय 80-85 वर्ष आहे. आयुष्य शिवचरित्रासाठी त्यांनी घातली आणि आयुष्य घालून काय केलं, शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते म्हणजे शिवाजी महाराजांचं वेगळं स्वरूप दाखवण्यासाठी सुद्धा त्यांनी आयुष्य दिलं आणि शिवाजी महाराजांचं खरं स्वरूप दाखवण्यासाठी आमच्यामध्ये किती लोक असे तयार आहेत, हाही आपल्या पुढचा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण किती शब्द बदलणार आहे. आणि एक रुपेश पाटील किंवा एक मामू देशमुख, एक आह साळुंके, एक शरद पाटील किंवा एक हरी नरके अशी किती लोक तयार होणार आहेत. अशा लोकांची आपल्याकडे संख्या खूप कमी आहे. म्हणून आपण आपल्या लोकांवरती पण विश्वास ठेवला नाही पाहिजे असं माझं मत आहे. बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, बुद्धभूषण नावाचा संभाजी राजांनी. काही लोकांनी असं सांगितलं की संभाजी राजांनी बुद्धभूषण लिहिलं, बुद्धांचं चरित्र लिहिलं, वाजवा टाळ्या. आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग ऐकणाऱ्यानं पुन्हा गावात जाऊन सांगितलं संभाजी महाराजांनी बुद्धांवरती ग्रंथ लिहिला. हे मग आमची लोक अशीच आहेत ना, त्यांच्या नावानं आपण ओरड करतोय, आमची लोक तशीच आहेत. हे पण आपण पाहणं खूप आवश्यक आहे. सध्या गाजत असलेला मध्यंतरीच्या काळातला एक महत्वाचा प्रश्न आणि संभाजी ब्रिगेड सेवा संघाने पण चांगली भूमिका घेतली, शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. ते बौद्धांच्या दृष्टीनं आणि सेवा संघ ब्रिगेडच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये दोन गोष्टी अशा सांगितल्या गेल्या की शिवाजी महाराजांनी वैदिक राज्याभिषेक नाकारला आणि 24 सप्टेंबरला तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक केला. काही लोकांनी असं म्हटलं की तो राज्याभिषेक बौद्ध पद्धतीचा होता. आणि काही लोक तुम्हाला माहित असेल की आताही रायगडावर जातात पंचशीलचा झेंडा घेऊन. बौद्ध पद्धतीनं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. आमचे तर जवळचे वक्ते त्यांनी तर सांगितलं की शिवाजी महाराज बुद्धं शरणं गच्छामि म्हटले, धम्मं शरणं गच्छामि म्हटले, संघं शरणं गच्छामि म्हटले. म्हणजे इकडं यांनी खोटं लिहिलं ते लिहिलं आणि त्यांच्या खोट्याला उत्तर द्यायचं म्हणून आम्ही डबल खोटं लिहून त्यांना उत्तर देतोय. असं नाही चाललं पाहिजे. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला, तो तांत्रिक पद्धतीने केला, तो काय फार क्रांतिकारक होता असं नाही. तो राज्याभिषेक सुद्धा तांत्रिक ब्राह्मणांनी लाल टोप्या घालून केला असं स्पष्ट उल्लेख आहे. त्या राज्याभिषेकात सुद्धा सामवेदाचं गायन केलं गेलं असे त्यामध्ये उल्लेख आहेत. त्या राज्याभिषेकामध्ये सुद्धा बळी दिले गेले असे त्यामध्ये उल्लेख आहेत. हे आपण मुळामध्ये जाऊन पाहण्याची गरज आहे मात्र. आणि त्यासाठी लोक तयार होणं खूप आवश्यक आहे. मुळामध्ये जाण्यासाठी आपले लोक तयार नाहीत. लोक आजही म्हणतात कशाला पुस्तक वाचत बसायचे, काम चलाव 2-3 पानं वाचा आणि आपलं भाषण द्या, टाळ्या वाजतात आणि कार्यक्रम पुढे रन होतोय. तिकडच्या बाजूला मात्र ते काम चलाव काम करत नाहीत. ते बघा, ते लोक नोकऱ्याही करत नाहीत. आज एका ग्रंथालयात, उद्या दुसऱ्या ग्रंथालयात, परवा तिसऱ्या ग्रंथालयात आयुष्य बसतात, संशोधन करतात आणि त्यांचं संशोधन, त्यांची चळवळ वापरते आणि समाजामध्ये ते स्प्रेड करतात. आपल्या इथं कसं आहे, संशोधन करणाऱ्यांनाच भाषण करायचं, संशोधन करणार त्यांनाच प्रकाशन संस्था काढायची आणि काय म्हणतात त्यांनाच वाजवायचं, त्यांनाच नाचायचं, त्यांनाच गाणं म्हणायचं. सगळा कार्यक्रम काही ठराविक लोकांना करावा लागतो. आणि हे असं जोपर्यंत असणार आहे तोपर्यंत इतिहासाचं विकृतीकरण होणार आहे. हे आपण पाहणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटलांसारखी माणसं, आह साळुंके सरांसारखी माणसं, मामा देशमुखांसारखी माणसं, हरी नरकेंसारखी माणसं, जे त्यामध्ये तज्ञ आहेत, जयशिंगराव पवारांसारखी माणसं, एक विषयाला वाहून घेतलेली माणसं जी आहेत समाजामध्ये, अशी माणसं नव्या पिढीमध्ये जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत इतिहासाचं विकृतीकरण थांबत नाही. समजा संस्कृत ग्रंथावरनं एखाद्यानं विकृतीकरण करून आपल्या समोर ठेवलंय तर आपल्याला संस्कृत येतच नसेल तर किती आपण डोकं आपटलं तरी ती विकृती आपण खोडून काढू शकत नाही. हे आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. मंगला आठवले नावाची एक स्त्री आहे आणि तिने एक पुस्तक लिहिलंय आणि बुद्ध हसला म्हणून. आणि त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं असेल, मूळ त्रिपिटकातली उदाहरणं वेचलेली आहेत आणि त्यामध्ये तिनं असं दाखवलेलं आहे की बुद्ध आणि मनू याच्यामध्ये काहीच फरक नव्हता. जसं मनून स्त्रियांना वागणूक दिलेली आहे दुय्यम, तशीच बुद्धाने दिलेली आहे जरा वेगळ्या पद्धतीनं. आता त्या स्त्रीला जर खोडून काढायचं, समजा तिनं केलेली विकृती संपवायची आपल्याला असेल तर आम्हाला त्रिपिटक वाचावं लागेल, आम्हाला पाली भाषा समजून घ्यावी लागेल. पण आमच्यामध्ये किती लोक असे तयार आहेत की नाही, मी आता त्रिपिटक अभ्यास करतो, वाचतो आणि सगळे संदर्भ खोडून काढतो. आपल्याकडे ती ज्ञानाची निष्ठा आजही कमी पडलेली आहे. त्यामुळे इतिहासाचं ते लोक अभ्यास करणार, ते संस्कृत शिकणार, बौद्ध साहित्य स्वीकारणार, पाली शिकणार, बौद्ध साहित्य स्वीकारणार आणि त्यातल्या विकृतीकरण गोष्टी करून आपल्यासमोर मांडणार. आपण त्यावरती विश्वास ठेवणार. अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून आपल्याला आपलं सांस्कृतिक भान असणं खूप आवश्यक आहे. त्यांचे नेते बघा, वामनाच्या जयंतीच्या शुभेच्छा देणार म्हणजे देणार,
आणि आमच्या बहुजनांच्या नेत्याला बळीराजाची जयंती कधी माहित नसते, आमच्या नेत्याला पंजाबराव देशमुखांची जयंती कधी माहित नसते. त्यांना मात्र बरोबर माहित असतं वामन कधी जन्माला आला आणि वामनानं काय केलं. ते त्यांचं सांस्कृतिक जी संकल्पना आहे ते अतिशय क्लिअर आहे, आपल्यामध्ये त्या नाही. त्यासाठी आपल्याला प्रबोधन करणं खूप आवश्यक आहे. लिहिणाऱ्याचे हात पाहण्यापेक्षा आपल्याला ते लिहिणाऱ्याचा मेंदू पाहणं खूप आवश्यक आहे आणि तिथं आपल्याला घाव करायचे. त्यानं ज्या पद्धतीनं संशोधन केलेलं आहे त्या पद्धतीनं संशोधन करणं ही आपली गरज आहे असं मला वाटतं. आता बघा लेटेस्ट एक व्हिडिओ आला होता, धोनीचा व्हिडिओ. मामाने सर धोनीचा एक व्हिडिओ आला आणि धोनीच्या त्या व्हिडिओमध्ये धोनीने टक्कल केलेला आहे, अंगावरती झेल पद्धतीचं चिवर गाठलेला आहे आणि ती एक ऍडव्हर्टाईज होती आणि त्या ऍडव्हर्टाईज मध्ये धोनीनं तो पेहराव केलेला होता आणि सोशल मीडियाला आपण पाहतो धोनीचे फोटोवर फोटो शेअर केले बहुतांनी की धोनीनं चिवर घेतलं, धोनीनं चिवर घेतलं, धोनी सामनेर झाले. आणि नंतर ती ऍडव्हर्टाईज पुढे आली काय तर धोनीनं ऍडव्हर्टाईज केलेली आहे आणि आमच्या लोकांनी धोनी जणू काही बौद्ध धर्माच्या दीक्षात घेतलेली आहे, आता भारत बौद्धमय होणार आहे अशा आविर्भावामध्ये सगळा कार्यक्रम पुढे रन केला का. तर आमच्यामध्ये अशी यंत्रणाच नाही की तिथं हे व्हिडिओ पाठवावा, ते चिकित्सा करतील, हे काय बघतील, संशोधन करतील, आपल्या समोर मांडतील. नाही, कारण आमची सगळ्यांची तोंड एकमेकांच्या विरोधात आहेत. आमचे वामन मिश्रम गटाचा कार्यक्रम असला की बोरकर गटांचा जायचं नाही, ब्रिगेडच्या या गटाचा कार्यक्रम असला की त्या गटांचा जायचं नाही, बुद्धिस्ट सोसायटीचा कार्यक्रम असला की त्रैलोक्यवाल्यांचा जायचं नाही आणि स्थानिक नेत्याचा कार्यक्रम असला की राष्ट्रीय संघटनांचा जायचं नाही. अशी आमची सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या बाजूला आहेत आणि त्यामुळे आम्ही एकमेकांच्या पाठीशी राहत नाही. तुम्ही संभाजीराजांच्या विकृतीबद्दल उभा राहिला म्हणून आंबेडकरवादी म्हणायचं संभाजीराजांची विकृती आहे त्यांचं ती करू द्या रुपेश पाटील, आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. तिकडं मात्र तसं नाही. त्यांचे सगळे महामानव जे आहेत, जे जे चातुर्वर्ण्याचं समर्थन करतात, जे वेदांचं समर्थन करतात, जे स्त्रियांच्या गुलामीचं समर्थन करतात, त्या सगळ्यांसाठी ते सगळे एकत्र आहेत आणि आम्ही मात्र अशी विभागले गेलो. आणि तुम्ही मांडला तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. जिबेला लोकांच्या आपल्या सवय लागलेली आहे. फुले आंबेडकरी चळवळ, फुले आंबेडकरी चळवळ, शाहू महाराजांचं नाव लोक गाळायचं जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय संघटनांमधले लोकांच्या जिबेत सुद्धा शाहू महाराज गेलेले आहेत, तर ते शाहू महाराज आपल्याला आणावे लागतील. असे जर माणसं आपण तोडत बसलो तर आमच्या चळवळी कधी विकसित होणार नाहीत असं मला वाटतं. आणि म्हणून इतरांच्या बोलण्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा, यासाठी आपण काहीतरी वाचूया, आपण काहीतरी लिहूया असं मला वाटतंय. यासाठी आपण काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट की आपल्या ज्या पुरोगामी संघटना आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक वेळा दोन वेळा प्रत्येक गटाला बोलवूया, एकत्र बसूया, ये बाबा तुम्ही फार क्रांतिकारक असाल पण तुम्ही या, जरा तुमचाही सल्ला आम्हाला द्या, अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आपले इगो इतके प्रचंड इगोनं आपण काम करतो आणि अशा लोकांशी लढतोय की त्यांनी त्यांचा इगो मारलाय. कशासाठी? विचारधारा पोचवण्यासाठी. त्यांनी विचारधारा पोचवण्यासाठी सगळं पाठीशी टाकलेलं आहे, ते विचारधारा पोचवत आहेत. आमचं मात्र आम्ही विचारधारा बाजूला, आमचा इगो प्रथम, अशा गोष्टी केलेल्या आहेत. दुसरं जो मी पण आलेला आहे की मी एकटाच विद्वान आहे, मी एकटाच सगळं काम करीन, हे आपण बाजूला केलं पाहिजे. ज्ञानी आणि एक्सपर्ट लोक आपल्याला तयार केली पाहिजेत. इंग्रजीचा एक्सपर्ट माणूस पाहिजे आपल्याकडे, मराठीचा एक्सपर्ट पाहिजे, मानवशास्त्राचा पाहिजे, पालीचा पाहिजे, संस्कृतचा पाहिजे. ही एक्सपर्ट माणसं आपल्याकडे चळवळीत पाहिजेत, तरच इतिहासाची विकृतीकरण आपल्याला थांबवता येईल. किंबहुना विकृतीकरण बाजूला सोडून जो खराब मूळ इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करू शकतो. दर्जेदार संशोधन संस्थांची निर्मिती आपल्याला करता येणं आवश्यक आहे. जिथं बसून एखाद्याला असं वाटलं की मला शिवभारताचा अभ्यास करायचा आहे तर त्याला तिथं ग्रंथालय उपलब्ध होईल, तो विद्यार्थी तिथं राहू शकेल, तिथं त्या ग्रंथासाठी त्याला वेगवेगळ्या डिक्शनरी उपलब्ध होतील. अशी एखादी दर्जेदार शिक्षण संस्था आपल्याकडे असणं खूप आवश्यक आहे. नाहीतर संशोधन करणार कुठं? त्या विद्यार्थ्याला पुस्तकं मिळणार कुठे? पुस्तकं मिळणार नाही, तो संशोधन करणार नाही आणि विकृती वाढतच जाईल. ते थांबवण्यासाठी हे काम केलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, खोट्याला आता खोट्याला उत्तर देता कामा नये. त्यांनी खोटं लिहिलेलं आहे म्हणून आपण पण खोटं काहीतरी सांगावं आणि इतिहास निर्माण करावा असं आपल्याला करता येणार नाही. त्यांनी शिवाजी महाराजांना वैदिक बनवलं म्हणून आम्ही शिवाजी महाराजांना बौद्ध बनवायचं नाही. शिवाजी महाराज जसे आहेत तसे, बुद्ध जसे आहेत तसे, बाबासाहेब जसे आहेत तसे, शाहू महाराज जसे आहेत तसे पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपलाही इजम त्यामध्ये घालता कामा नये. आंबेडकरिझम असेल, कम्युनिझम असेल ना आणखी कुठलाही इजम असेल तो त्यात घालता कामा नये. जो इतिहास जसा आहे जसा तसा पोहोचवण्यासाठी आपण निष्पक्ष, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, तशा पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी प्रशिक्षित लोक तयार केली पाहिजेत.
ट्रेनिंग असलं पाहिजे लोकांचं, लिहायचं कसं, बोलायचं कसं, मुद्दा मांडायचा कोणता, कोणत्या मुद्द्याला फोकस करायचं, तो शब्द तयार कसा झाला, त्या शब्दाचं रूपांतर कसं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जाणं खूप आवश्यक आहे. आणि तरच इतिहासाचं विकृतीकरण आपण थांबवू शकतो. तथागत बुद्धांनी भिक्षूंना बोलण्याच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, मला असं वाटतं की इतिहासाच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याने असं म्हटलं होतं, भिक्खूंनो, बोलत असताना, एखादी गोष्ट सांगत असताना ऐकलं असेल तर मी असं ऐकलेलं आहे असं सांगा. म्हणून तुम्ही जर त्रिपिटक पाहिलं, बुद्ध वचन पाहिली, तर त्या बुद्ध वचनाची सुरुवात आहे एवं मे सुतंग एकं समयं भगवा. असं मी ऐकलेलं आहे. म्हणते आनंद असं सांगतायत की असं मी ऐकलेलं आहे. बुद्ध म्हणतायत ऐकलं असेल तर ऐकलंय म्हणून सांगा. जे पाहिलेलं असेल तर मी असं पाहिलेलं आहे म्हणून सांगा. जर तुम्हाला आठवत असेल तर मला असं आठवतंय म्हणून सांगा. आणि तुम्ही जाणलेलं असेल, एक्सपिरियन्स केलेला असेल तर मी असं जाणलेलं आहे असं सांगा, असं बुद्धाने भिक्षूंना सांगितलेलं होतं. इतिहासाच्या लेखनाच्या बाबतीत पण तसंच आपण केलं पाहिजे. जे जसं आहे तसं पहिल्यांदा नोंदवलं पाहिजे आणि मग आपण त्यावरती इंटरप्रिटेशन करू, अन्वयार्थ आपला काढू, पण जसं आहे ते नोंदवणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, एखादं सत्य स्वीकारण्यासाठी बुद्धांनी कसोटी दिली होती. कालाम लोक गोंधळामध्ये पडलेले होते, त्यावेळेला बुद्धांनी जो उपदेश केला होता तो उपदेश आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यामध्ये बुद्धाने असं म्हटलेले होतं की कालामानो, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. एखाद्यानं असं सांगितलेलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका. पिटक धर्मग्रंथातून एखादी गोष्ट आलेली आहे म्हणून विश्वास ठेवू नका. आपला स्वतःचा तर्क एक अपुरा असतो, आपण काही फार विकसित झालेलो असतोय असं नाही. तुमच्या एकट्याच्या तर्काला पटतं, न्यायाला पटतंय म्हणूनही स्वीकारू नका. बाह्य रूपावरून अंदाज लावून किंवा सांगणारा फार फेमस आहे, सुंदर दिसतो, आवाज चांगला आहे, पहाडी आवाज आहे, आक्रमक आहे, संघटना मोठी आहे म्हणूनही विश्वास ठेवू नका. त्यानंतर आपण अंदाजे वर्तन, अंदाजे एक अंदाज लावू शकतो म्हणून विश्वास ठेवू नका. आपल्या मताच्या अनुकूल आहे म्हणून विश्वास ठेवू नका. बरेचदा आपलं असंच होतंय, आपल्या मताला अनुकूल आहे आणि वक्ता तसंच बोलत असतोय, वक्ता खोटं जरी बोलला, आपल्या बाजूने बोलला म्हणून आपण विश्वास ठेवतोय. बुद्ध म्हणतायत तसंही करायचं नाही. रूप सुंदर आहे म्हणून विश्वास ठेवू नका. आपला सांगणारा व्यक्ती म्हणजे आपल्या परंपरेतला आपला गुरुच आपल्याला सांगतोय म्हणूनही विश्वास ठेवू नका असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि कसोटी काय दिली बुद्धांनी, स्वतः पहा, अनुभवा, अनुभवाला तुमच्या आलं तर ते तुम्ही स्वीकारा. ज्या गोष्टी हितकारक आहेत त्या स्वीकारा, ज्या गोष्टी अहितकारक आहेत, स्वतःसाठी इतरांसाठी अहितकारक आहेत अशा गोष्टी नाकारा. मला असं वाटतं की इतिहास संशोधनाच्या बाबतीत सुद्धा जर हा दृष्टिकोन ठेवला आणि आपल्यामध्ये जर एक्सपर्ट तयार झाले, ज्ञानी लोक तयार केले, लोक ज्ञानी बनतील अशी यंत्रणा जर आपण उभारली तर खऱ्या अर्थानं इतिहासाचं विकृतीकरण थांबेल. नाहीतर आपल्यामध्ये खूप कमी माणसं आहेत, खूप म्हणजे खूपच, 5-10 माणसं अशी असतील एक्सपर्ट आहेत वेगवेगळ्या विषयांमध्ये, बाकीचे असे आहेत. सगळ्यात महत्वाचा धोका चळवळीला काय, आपली इतिहासाची माणसं, आपली समाजशास्त्राची माणसं तोंड उघडायला तयार नाही. शिवचरित्रावर काहीतरी प्रसंग आला, इतिहासाचा माणूस गप, चळवळीतला माणूस भाषण करतोय, चळवळीतला माणूस सांगतोय हे चुकीचं आहे, शिवचरित्र खोटं लिहिलं म्हणून. आणि इतिहासाचा प्राध्यापक, इतिहासाचा अभ्यासक, इतिहासाचा PhD झालेला माणूस कुठे आहे, ते शांत असत. कशाला समाजात पडायचं, कशाला वादामध्ये पडायचं. जो ज्ञानी माणूस आहे त्या ज्ञानी माणसाची जबाबदारी आहे की जेव्हा समाजामध्ये वाद निर्माण होतील, जेव्हा समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण होईल, तेव्हा आपल्या ज्ञानानं ते कन्फ्युजन दूर करावं. असं बहुजन समाजातले आपले जे इतिहासाचे तज्ञ आहेत, मराठीचे तज्ञ आहेत, इंग्रजीचे तज्ञ आहेत, मानवशास्त्रातले असतील, आणखी कशातले असतील, भूगर्भशास्त्र, सायकोलॉजी, त्या लोकांनी जेव्हा असे काही प्रश्न निर्माण होतील तेव्हा आपलं ज्ञान तिथं वापरून लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे आणि सत्य स्वरूप लोकांच्या पुढे ठेवण्याचं काम केलं पाहिजे. तरच इतिहासाचं विकृतीकरण रोखून सत्य इतिहास आपण लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. इथं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.